हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मिथ व रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना इथे हा जो दिवाळीचा बॉक्स आहे तो आला होता पोलीस दलातर्फे गडचिरोलीच्या. तर याच्या आधी कलेक्टरकडून मिळाला, तो मी तुम्हाला शेअर केला होता, पण हा शेअर करायचा राहिलेला होता. म्हटलं आता व्लॉगची सुरुवात होत आहे आणि आपल्या घरीसुद्धा आलेलं होतं फराळाचं पार्सल, त्याच्यामुळं व्लॉगमध्ये नक्कीच मी शेअर केलं. कारण मागच्या वर्षी जे मिळालं तेच यावर्षीसुद्धा होतं. तर याच्यामध्ये आलू भुजियाची जी सेव असते ना ती आहे, सोनपापडीचा डब्बा आहे आणि त्याच्यानंतर एक हलवा म्हणून येते, पण ते जेली टाईप असते तसं काहीसं आहे. आणि रिदूला ना खूप एक्साइटमेंट होती, कारण त्याला आता सगळ्या गोष्टी खायच्या समजते, त्याच्यामुळे तो मस्त तिथे आवडीने बसलेला होता आणि त्याला पाहिजेसुद्धा होतं. त्यानंतरनं मी घेतलेली आहे पॅकिंग करायला. पूर्णपणे पॅकिंग जी आहे ना ती मी वेळेवरच करत असते. सगळं जेवढं जेवढं न्यायचं आहे तेवढं बरोबर काढून ठेवते एका साईडला, पण पॅकिंग मी वेळेवर करते. कारण ना एक विसरतो, एक ठेवतो, असं बऱ्याच वेळा होते. त्यामुळे वेळेवर केलं की बरं होते. म्हणजे आपल्याला जे काही कपडे वगैरे न्यायचे आहे ते लक्षातसुद्धा येते. तर इथे ओरिफ्लेमचं सामानसुद्धा मला घेऊन जावं लागते. त्याचंच एक खूप जास्त माझ्या मागे ओझं राहते. म्हणजे ते नाही म्हटलं तरी एका पावाची एक हंडी आहे. तर 6 हंड्या अशा 3 किलो ओझं नुसतं त्या पार्सलचंच झालं. शिवाय अजून बरेच छोटं मोठं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये. तर त्यानंतर रिदूसाठी मागवले होते मी ऑनलाईन पॅन्ट, ते सुद्धा याच्यात टाकले. त्यानंतर 5 भावांना ओवाळते, तर तिथे टी शर्टीच घेतल्या होत्या मी त्यांच्यासाठी, त्यासुद्धा टाकून घेतल्या एका साईडला. म्हणजे जे जे तिकडे द्यायचं आहे, ज्या माझ्या एक्स्ट्राच्या साड्या वगैरे आहे आईसाठी, त्या म्हणजे घरी लावायला तिला कामी येईल अशा अशा एका साईडला टाकलं. आणि मधामध्ये असे कपडे वगैरे असं मी नेहमीच भरत असते. तरी ते यावर्षीनं रिदूचा खूप गोंधळ चालू होता. घडी केलेले कपडे तो मोडायचा आणि लगेच मग ते परत त्याला घडी करून आणखी ठेवा, असं त्याचं चाललेलं होतं. आणि नाही करू दिलं तर ते रडणं त्याचं असते. आणि यांची पण ड्युटीवरून हे ॲडजस्ट करून आले होते नेऊन द्यायसाठी. त्याच्यामुळे माझा थोडासा गोंधळ सुरू होता की जेवढं लवकर होईल तेवढं मग नेऊन दिलं की मलासुद्धा बरं पडेल. नाहीतर मग ते असं फोनवर फोन, कॉलवर कॉल त्यांची तिकडनं चालू असते ड्युटीवरचे. कितीही म्हटलं तरी जेव्हा वीकली ऑफ असते किंवा सुट्टीचा दिवस असतो तो दिवस एक वेगळा वाटतो. पण ज्या दिवशी ॲडजस्ट करून ड्युटीवरून आपण ऑन ड्युटी जर कुठे जात असेल तर थोडंसं रिस्क असते. पण फॅमिलीसाठी, पोलीस फॅमिली म्हटलं तर ह्या गोष्टी मॅनेजच कराव्या लागतात. त्यामुळे ना त्यांनी नेऊन दिला. आणि रिदू इतका भयंकर डेंजर आहे ना, म्हणजे त्याला सांभाळणं कठीण आहे बाहेर गेल्यावर. त्याला म्हणजे असं घरात कसं आपण थोडंसं रागवलं, एखादी हात दाखवला मारण्यासाठी तर तो शांत बसतो, पण बाहेरचं तसं नाही आहे त्याचं. त्याला कसं आहे की त्याला मनमानी पाहिजे. त्याच्यामुळे ना थोडीशी मी त्यांना म्हटलं, रिक्वेस्ट केली की तुम्ही यावेळेस नेऊनच द्या. भलेही तुम्ही तिथे थांबू नका, नाश्ताच घ्या, चहाच घ्या, पण नेऊन द्या. तसंच त्यांनी केलं. तरी त्यानंतर पॅक वगैरे पॅक केली. बाकीचं सगळं झालेलं होतं, फक्त माझी तयारी व्हायची होती. कपडे वगैरे तर लावून झालेलेच होते, जायचे आहे तेच घातले, 10 वेळा चेंज नको करायला म्हणून. त्यानंतरनं छान अशी तयारी केली. स्कार्फच बांधायचा होता म्हणून छानशी नाही, पण थोडीशी केली. जायचं म्हटलं एवढं ट्रॅव्हलिंग करत तर तयारी तर होतेच. आणि ना फराळाचं जे आहे ते मी एका पिशवीत घेतलं, कारण चुरा होते, चकल्या वगैरे असते त्याच्यामध्ये. आणि गेटलासुद्धा लॉक केलं. आता गाडीसाठी सावलीच असते तिथं, म्हणून तिथं काही कवर वगैरे केलेलं नाही आहे. आणि असं जी काही आहे आता दिवाळीसाठी मी निघत आहे. आता गावावरूनच मी व्हॉईस ओव्हर देत आहे, पण अजूनही घरी जायची आहे. पण व्लॉग जो आहे ना तो भाऊबीजेच्या दिवशीचा आहे. म्हणजे भाऊबीज ज्या दिवशीची होती ना त्याच दिवशी मी इकडे गावाकडे निघालेली होती. आणि आता मितूची शाळासुद्धा सुरू झाली, पण अजूनही रिटर्न जायचं आहे. पण आता होईल जाणं, म्हणजे मंडेपासून तो आता कंटिन्यू करेल, अशा हिशोबाने मी रिटर्न जाईल. त्यानंतर आम्ही इथे आलेलो होतो गडचिरोलीच्या बसस्टॉपवर. हे आहे गडचिरोलीचं बसस्टॉप. जे गडचिरोलीतून बघत असेल, आजूबाजूचे बघत असेल, त्यांना माहिती आहे की हे जे आहे हे गडचिरोलीचं बसस्टॉप आहे. आणि बाहेर गेलं की यांची ना थोडीशी मदत जास्त होते या कामामध्ये, जेणेकरून मला तेवढा कॅमेरा फेस करायला थोडं विचित्र वाटते. आमच्या भागात खूप कमी व्लॉगर आहे. आता कोल्हापूर साईडला किंवा मग आता यूट्यूबवर बघा तुम्ही, मुंबई साईडला खूप व्लॉगिंग आहे, कॉमन आहे. कोणी असं कॅमेरा धरून जर बोलत असेल ना त्यांना ऑड नाही वाटत. पण आमच्या साईडला थोडं वाटतेच थोडंसं. आता इथे मस्त अशी आमची गाडी जी आहे ती सुटलेली होती, लाल परी. आणि इकडे आम्हाला निळ्या पऱ्या दिसत होत्या, कारण ह्या वेगळ्या डेपोच्या असेल तर त्यात वेगळीकडे थांबलेल्या होत्या. तर छान असा प्रवास जो आहे तो सुखरूप सुरू झाला. आणि असा लालपरीचा जो प्रवास असतो आणि त्याचा जो अनुभव असतो ना तो खरंच एक वेगळा असते. म्हणजे एक वेगळी आपल्याला आठवण असते. जेव्हा आपण मामाच्या गावी जायचो लहानपणी, ती आठवण एक ताजी होते या गाडीने जेव्हा आपण जातो. आणि जवळ नाही आहे त्याच्यामुळे बाईकने जाणे वगैरे शक्यच नाही आहे.
आणि गाडी वगैरे करून जायचं म्हटलं तर त्याचं गाडीचं भाडं पण भरपूर घेते आणि ते मग आपल्या खिशाला परवडत नाही. म्हणून आपली लालपरीच बरी आहे सध्या तरी. म्हणून इथे आम्ही निघालो आणि बरेचसे लोक जे होते ते बाकीचे त्यांचे नातेवाईकांना सोडायला वगैरे आलेले असेल ते पण आता व्हिडिओमध्ये कॅप्चर झाले. जेव्हा आपण पब्लिकमध्ये व्हिडिओ करतो म्हटल्यावर तेवढ्या तर गोष्टी कॅमेरामध्ये येतेच. तर चला आता गडचिरोलीमधून आम्ही निघालो आणि आता गावाकडे जायची आता एक वेगळीच जी आहे ना आतुरता लागते. जोपर्यंत घरून निघत नाही ना तोपर्यंत काही वाटत नाही, पण जेव्हा बस सुटते ना तेव्हा असं वाटते की कधी आपण पोहोचू, कधी आपल्या माहेर येईन किंवा मग आपल्याला जिथे जिथे जायचं आहे ते ते गाव कधी येईल असं वाटत असते. तर हा आहे बस स्टॉपचा एरिया, म्हणजे गांधी चौकाच्या पलीकडचा एरिया जो खूप दूरपर्यंत आहे. बस स्टॉपचा एरिया तर तुम्हाला माहीतच असेल. तर आता बस निघालेली होती आणि आम्ही सगळ्यांना बाय बाय करत निघालो. तर इथे न जाता जाता एक मोठी अशी नदी लागते, वैनगंगा नदी आहे ही. खूप मोठं इथं पाणी असते, पण आता पावसाळा नाही आहे, हिवाळा आहे त्याच्यामुळे कमी आहे. त्यानंतर आम्ही पोचलेलो होतो उमरेडमध्ये आणि उमरेडमध्ये पोचल्यावर आम्हाला 1 तास तिथे थांबावं लागलं बस स्टॉपवर. 3ला इथे टच झालो. 12 ते 3चा प्रवास करून इथे पोहोचलो. 3 वाजता आलो आणि 3 ते 4 इथे थांबावं लागलं कारण बसच नव्हती. बस असल्या तर खूप असते एकामागे एक, नाहीतर मग काही नसते. त्याच्यामुळे ना इथे थांबलो 1 तास. त्याच्यानंतर बस लागली आणि अर्धा ते पाऊण तासाचाच प्रवास आहे माझ्या माहेरी जायचा. तिथे जाऊन पोहोचलो. तर थांबली असल्यामुळे ना थोडंसं नर्वस वाटत होतं की कधी बस येईल आणि ती फायनली बस मिळाली. आणि रस्ते तर इतके सुंदर आहे ना की जाता जाता कधी गाव येते काही माहिती पडत नाही. कारण जे उमरेड आहे ना ते माझ्यासाठी घरांगण असल्यासारखं. आधी मी अपडाऊन करायची जेव्हा पॉलिटेक्निक वगैरे केलं तर इथेच यावं लागत होतं आणि इथून पण पुढे जावं लागत होतं WCLला. त्याच्यामुळे रस्ते पाठ असले की आपलं गावसुद्धा लवकर येते आणि सूर्य मावळाची वेळ झालेली होती. 4च्या नंतरचा हा टायमिंग होता. जवळजवळ 4:30ला बस लागली होती. 5:30 वाजता घरी पोहोचलो आणि घरी पोहोचल्यावर आता तुम्हाला समोरचा व्लॉग बघायला मिळेलच. जेव्हा मी घरी पोहोचली ना कोणालाच कॅमेरामध्ये यायचं नव्हतं, पण नंतर तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये बघालच. सगळे असे जेव्हा कॅमेरा आला की असं बॅक साईडला होऊन जायचे, असे दाखवतच नव्हते चेहरे वगैरे. आम्हाला नाही बघायचं, आम्हाला नाही पाहायचं, पण समोरनं इतकं मस्त व्हिडिओ आहे की तुम्हाला बघूनसुद्धा ते मस्त वाटणार. तर इथे ना माझी आत्या आली होती लगेचच. ह्यांचा बघा नाश्ताच सुरू आहे. हे लगेच नाश्ता करून निघणार होते चहापाणी घेऊन. त्याच्या बाजूला जे रेड कुर्तावाले बसलेले आहे ना ते भाऊजी आहे श्वेताकडले. तुम्ही तिला ओळखतच असेल, मोठ्या वडिलांची मुलगी आहे. तर आणि त्या भाऊजीच्या बाजूला जे बसलेले आहे ना ते माझे काका आहे 3 नंबरचे. आणि माझा छोटा भाऊ सगळ्या बापाचा भाव खात आहे ना रे गुडू. आवाज तू आपली पिशवी नको दाखवू. व्हिडिओ ये देखो मुन्ना समोरून या मागून नाही. हे गेम दिवाळी निमित्त तुझ्या मुलासाठी स्पंदनसाठी दुरून दाखव. अरे ते तू देऊन दे. ठीक आहे स्मितूसाठी रिद्धूसाठी तू करत आहे का पण हो. दाखव मला होत आहे का तर. होता म्हणजे व्हिडिओ छाटा लागते. छाटा लागते. हाय करा हाय हाय आजी हाय कर हाय कर हाय कर हाय मी आता माझ्या आईकडून येईल म्हणे, पण ते काय म्हणे आता मी फक्त स्मितीच्या पप्पासाठी घेतली म्हणे मुंबईमध्ये. तर मी ते पूर्ण बिल म्हणे फक्त सासऱ्याला घेईल म्हणे. ए स्मित व्हिडिओ काढते. हाय करा हाय हाय करा हाय दीदी हाय कर हाय नाही भाजी आहे ना तुम्ही. हे झाडू लावून राहिली. इथे ना तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच की सगळे हाय बाय सगळ्यांचं चाललेलं होतं. सगळे ना असे थोडेसे शायपणा होतात सगळ्यांमध्ये, म्हणजे लाजरेपणा म्हणतो ना, कॅमेरा फेस न करणं असं. पण त्यांना यायचं सुद्धा होतं आणि नाही पण यायचं होतं. मोस्ट ऑफ सगळ्यांना यायचं होतं, पण ते काय बोलायचं कसं बोलायचं हा सगळ्यांना पडलेला प्रश्न होता. तर इथे मागे डेकोरेशन बघू शकता.
माझ्या छोट्या बहिणीने केलेलं आहे ते होममेड एकदम जे घरगुती साहित्य वापरून असते ना तशा पद्धतीने तिने छान असं डेकोरेशन केलेलं आहे तांब्याचे कलश वगैरे लावून आणि जे गंगाळ वगैरे असते ना छोटं त्याच पद्धतीने. त्यानंतर तिने ही रांगोळीसुद्धा काढलेली आहे. हे काम आम्ही आधी करायचो पण आता खरंच सांगते की अजिबात वेळ मिळत नाही. जो दिवस असतो ना दिवाळीचा कितीही मोठी रांगोळी काढायची म्हटलं तरी इतका वेळ होऊन जाते आणि मग वेळ झाल्यावर आपली पूजापाठ वेळाने नको व्हायला म्हणून मग शॉर्टकट ती कशी तरी छोटी छोटी मी रांगोळी काढत असते. रिदू रिदू ए पट्टे हा कोणी दिला का? हा ए आणलं तुला? निघाली गेली ती. वाह तू व्हिडिओ चालू केली का? थांब ना ए आणलं मी. थांब गं बिळा. फोटो चांगला निघून आला. फोटो नाही ब्लॉग काढता. कारण ही आहे माझी तिसऱ्या नंबरची आत्या जी दिवे घेऊन आहे आणि सॉरी दुसऱ्या नंबरची आत्या आणि ती जी पानाचा विडा आणून दिला ना ती आहे तिसऱ्या नंबरची आत्या. तर तिला थांबली होती ती कारण त्याच्यामध्ये पानाचा विडा नव्हता आणि सगळ्यात जास्त देवधर्माचं समजत असेल ना तरी ही जी आत्या आहे ना ओवाळत आहे तिलाच. बाकी आम्ही सगळं असंच आहोत की असा करायचं तसं करायचं असं वालं. तर तिचं अक्षवण जे आहे ते विजेला करून झालं. भाऊबीजेच्या दिवशी आमच्या विदर्भात ही पद्धत आहे की पाणी टाकायचं पाट मांडायचा त्याच्यावर मग छान अशी रांगोळी वगैरे जसं भावाला आपण बसवतो ओवाळणीसाठी अक्षदीसाठी तशाच पद्धतीने असं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर अक्षदा वगैरे वाहून आणि त्या ताटामध्ये एक शर्ट पीस एक ब्लाऊज पीस त्याच्यावर पानाचा विडा सुपारी 1 रुपयाचा शिक्का आणि नारळसुद्धा जसं आपण भाऊबीजेला ओवाळतो भावाला स्वतःच्या त्याच पद्धतीने सगळं ठेवायचं. 5 दिवे करायचे आणि ते ओवाळायचे आभाळाकडे असं हे करून म्हणजे ते भाऊबीज जे दिसते ना आकाशामध्ये त्या बीजेला ओवाळायचं त्याच्यानंतरच भाऊबीज आपली सेलिब्रेट होते. तर ही आहे माझी काकू तिसऱ्या नंबरची नागपूर पोलीसमध्ये आहे. म्हणजे इथेच मी तुम्हाला आता सांगत आहे एकदम असं कॅमेरासमोर सगळ्यांना घेऊन नाही करता आलं कारण सगळ्यांच्या भेटीगाठी खूप अशा होते रेअरली. आता सगळ्यांची मोठी मोठी मुलं असल्यामुळे सगळे एकत्र उन्हाळ्यामध्ये नाही तर दिवाळीमध्ये तर त्यांचा वेळ आपण जास्त नको घ्यायला म्हणून मग असंच मी तुम्हाला सांगत आहे. आणि ही जी आता ओवाळत आहे ती आहे माझी तिसऱ्या नंबरची आत्या. ही पण असं प्रायव्हेट जॉब करते कम्प्युटराईज. त्यानंतर आता ही जी आत्या आली आहे ना ती लता मंगेशकर जे हॉस्पिटल आहे ना हिंगण्याला डिगडोला तिथे इन्चार्ज सिस्टर म्हणून आहे. बरेच दिवस झाले आता रिटायर्ड होण्यावर आली म्हणजे वेळ असेल तरी 10-12 वर्ष पण इतकी ती सिनियर आहे. तर ही पण जॉबच करते ती पण जॉब करते. एक आहे ती पण जॉब करायच्या आधी पण आता घरी सगळं व्यवस्थित असल्यामुळे तिने तो जॉब सोडला आणि आलीसुद्धा नाही आहे कारण कपड्यांचं सीझन म्हटलं की त्यांना ते सीझन पहिले करावं लागते. तर अशा मला 4 आत्या आहे एकूण. तर आत्या तुम्ही बघितल्याच असेल एक काकूसुद्धा इथे बघितली असेल. तर 2 काकू या व्हिडिओमध्ये मिसिंग आहे कारण त्या होत्या स्वयंपाकाच्या कामामध्ये लागलेल्या म्हणून इथे व्हिडिओ घेताना त्या नाही आल्या पण नंतर त्यांनीसुद्धा पूजा केलेली होती. तर ही आहे माझी मोठी आई म्हणजे 5 भाऊ आणि 4 बहिणी असे माझे बाबा आणि आत्या मिळून असे 9 जण आहे. तर 9 जणातली सगळ्यात माझी जी मोठी आई आहे म्हणजे मोठे बाबाकडली आई ती ही सगळ्यात मोठी म्हणजे जावांमधली सगळ्यात मोठी जाऊ त्याच्यानंतर माझी आई. तर आता येईल ती तेव्हा तुम्हाला दिसेलच की आई कोणती आहे म्हणून. तर ती आता येईल म्हणजे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. याच्या आधी पण मी दाखवलेली आहे पण बऱ्याच ज्या ताई आहे ना त्या आता नवीन नवीन जुडल्या आणि आपल्या भागातल्या मेन म्हणजे भंडारा साईडच्या नागपूर साईडच्या आरमोरी साईडच्या खूप साऱ्या म्हणजे आपल्या भागातल्या जुडलेल्या ताई आहेत त्यांना आता समजेल. आणि माझं माहेर कुठलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये गिरट सिरसी आहे ना तहसील उमरेड ते आहे माझं माहेर. तर ही आहे माझी आई. आता सगळेजण अशाच एकाच पद्धतीने ओवाळत आहे पण ओळखी दाखवायची होती त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ मी ठेवलेला आहे इथे. त्यानंतर ही आहे श्वेता जे तुम्हाला दाखवले तुम्ही सुरुवातीला यांच्या बाजूला बसलेले होते भाऊजी ते हिच्याकडले भाऊजी आहे. ही आहे मोठ्या वडिलांची मुलगी ही एक त्याच्यानंतर आम्ही तिघी अशा 4 जणी आणि परत एक
चंद्रपूरवाले जे काका आहेत ना त्यांची एक, अशा 5 जणी आहो आणि आत्याला 2 मुली, अशा पूर्ण टोटल फॅमिलीमध्ये 7 मुली आणि बाकी सगळे मुलं, म्हणजे मुलांची संख्या आमच्या फॅमिलीमध्ये जास्त आहे. आणि आमच्या घरी दिवाळी म्हटलं की एखादी लग्न कार्य जसं असते ना, आजकाल लग्न कार्यातसुद्धा तेवढे लोक राहत नाही, तेवढे लोक आमच्या इथे दिवाळी सेलिब्रेशनसाठी असते. तर आता ही मी आहे, मी तर सगळ्यांना ओळखतच असेल किंवा नव्याने तुम्ही पहिल्यांदा ब्लॉग बघत असाल तर त्यांना सांगते ही मी आहे. तर असं आमचं जिथे भाऊबीजेचं सेलिब्रेशन आहे ना ते सुरू होतं. सगळ्यात पहिले हा कार्यक्रम आटोपला जाते आणि त्याच्यानंतरच मग भावाला ओवाळले जाते. बरेचसे पाहुणे वगैरे येतात, त्याच्यामुळे मागे कॅनसुद्धा तुम्हाला दिसत असेल. आणि इतक्या लोकांचं म्हटल्यावर कॅनची सुविधा करावीच लागते, कारण घरचं पाणी एवढ्यांना काही पुरत नाही. आणि बाहेरच्या बाहेर ठेवली असली की मुलं झाले किंवा कोणी पण पाहुणा झाला तिथलं घेऊन व्यवस्थित असं पिऊ शकते, कारण सगळे इतक्या आपापल्या कामात असते ना की खूप. फॅशनवाला वेळ तुला काय वाटलं? ए मम्मी मोबाईल घेतला का मम्मीचा? त्याने इथे दिवे वगैरे मी लावून घेत आहे, कारण आता बिजेला तो ओवाळून झालं तोपर्यंत दिवे काही राहिले नाही तयाऱ्या होतपर्यंत सगळ्यांच्या, त्याच्यामुळे डबल इथे तेल वगैरे टाकून छान असे दिवे लावत आहे. आणि अर्ध्या लोकांच्या तयाऱ्यासुद्धा चाललेल्या आहे. तर पुढचा जो काही व्लॉग आहे तो तुम्हाला लवकरच येईल. गावाकडे होते त्यामुळे व्हिडिओचे थोडीशी गॅप आलेली आहे, नाहीतर शूटिंग मी सगळ्या गोष्टींची करून ठेवलेली आहे, कुठलाच पार्ट मिस नाही झाला. जेवढ्या गावाकडे गोष्टी मी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे मी कॅप्चर केल्या माझ्या परीने होईल तेवढं. कारण स्पंदनसुद्धा म्हणजे आपला जो रिधू आहे तो सुद्धा तिकडे जाऊन थोडासा होतेच, मुलांना वातावरण चेंज म्हटलं की ह्या गोष्टी, त्याच्यामुळे त्याला पण बघावं लागत होतं. आणि त्याच्यामुळे थोडंसं मिस झालं असेल कुठला तरी पार्ट, पण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ना त्या मी इथे शेअर केलेल्या आहे. आणि यावेळेस असं पहिल्यांदा झालं की आमची फॅमिलीतले आले आणि लगेच गेले, नाहीतर 8 दिवस सगळे पाहुणे असते आणि म्हणून कुठेच कोणाचं जाणं झालं नाही, फक्त मीच आहे इथे 8 दिवस. तर इथे छान असे दिवे लावून घेतले आणि आता हा पीस वगैरे जो आहे ना तो मी इथून काढून ठेवणार, फक्त विडा आणि नारळ वगैरे असं ठेवणार. आणि बरीचशी मंडळी आहे त्यामुळे मी जास्त होईल तेवढा व्हॉईसवर देण्याचा प्रयत्न करत आहे, कारण कुणाचाच आवाज कुणाला समजत नाही, एवढं गोंधळ जो आहे ना तो बॅकग्राऊंडमध्ये चालू असते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.